हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवतो आहे आपण रस्सा भाजी. आणि हे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि मेथीची भाजी. याची अशी आपण साल काढून याचे वाटण घेऊया, पेस्ट करून घेऊ. आता आपण ही भाजी कापून घेऊया. जरा ज्यादा काय बारीक नाही केली तरी चालेल, पण जराशी अशी कापून घ्यायची भाजी आणि नंतर फोडणीला टाकायची. ही थोडीशी जरा कापले म्हणजे जरा जास्त मोठे राहणार नाही, कारण आपण तर ही रस्सा भाजी बनवणार आहे. तर हे आता मी अशी सर्व भाजी कापून घेते. कापून झाली आपली भाजी. मी चुकून लोखंडाच्या सुरीने कापली. खरं तर भाजी नेहमी स्टीलच्या सुरीने कापायची, कारण असं म्हणतात का लोखंडाच्याने कापल्यावर भाजी कडू होती. पण मी चुकून कापले गेलं माझ्याकडूनच लोखंडाच्या सुरीने भाजी. आणि आता हे आपलं वाटण पण तयार आहे. आता आपण फोडणीला भाजी टाकू. आता तेल मी तापत ठेवले, त्याच्यामध्ये मी जिरी पावडर, हिंग टाकून घेते. आणि आता ही भाजी आपण जी कापली ना ही याच्यात चांगली परतून घ्यायची. मला खूप बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ टाकायला जरा लेट होते मी, कारण माझी पण जरा तब्येत सर्दी खोकल्याने जाम होते. त्यामुळे मला पण अजून पण माझा घसा जरा आवाज वेगळा आहे, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता नाही आलं. मी पण 15 दिवस जाम झाले सर्दीने खोकल्याने, कप वगैरे झाल्यामुळं. त्यामुळे मी काही व्हिडिओज टाकले नाही. त्यामुळं तुम्ही मला काय दरवेळेस कारणं सांगताय, पण खरोखर मला कपाने त्याने खूप मी जाम झाले होते. आणि आता हे वाटण आपण याच्यात पीठ टाकून घेऊ. आता मी गॅस थोडा फास्ट केला आहे, कारण आता ही भाजी परतते ते चांगले तेलावरती मी. आणि थोडंसं आता त्याच्यात वरतून आपण मीठ टाकून घेऊया. ते भाजीवरती चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले. आता मी मीठ टाकून घेते. आणि एका ताईने मला त्यांचं धन्यवाद, त्यांनी मला छान कमेंट टाकली. म्हणून त्यांनी सांगितले तुम्हाला मी असं तुमच्या याला चॅनलला पाठिंबा देईल म्हणून छान कमेंट केली. त्यामुळं त्यांची मी आभारी आहे आणि धन्यवाद ताईंना द्या. मी नाव त्यांचं कमेंटमध्ये लिहून नाही घेतल्यामुळं विसरले, पण त्या ताईंच्या खूप 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 आभार. त्यांनी मला पाठिंबा माझ्या चॅनलला द्यायचं कमेंट टाकली, त्यामुळे मी तो त्यांची खूप आभारी आहे आणि दिलगिरी व्यक्त करते मी ताईंची. ताई खूप 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 मनापासून धन्यवाद. असेच मला सर्वांचा पाठिंबा राहू द्या आणि सर्वांनी माझी लिंक शेअर करा. धन्यवाद ताई. आता हे पाणी मी ओतून घेतले भाजीमध्ये टाकून, का ते ही पाणी ओतले तर आपण याची रस्सा भाजी करणार आहे, म्हणून पाणी टाकून घेतले भाजीसाठी आपण. हे पहा आता पाणी, पहिला 1 डबा, आता 1 डबा, 2 डबे मी पाणी, एवढे 2 डबे पाणी घालून घेतले. आणि आता ही भाजी आपण चांगली शिजून घेऊ. या भाजीला आता आपल्या उकळी आली. आणि आता ही भाजी आपण चांगली अशी आटून घ्यायची, जरा चांगली शिजून. आता उकळी आली, मी गॅस जरा बारीक करते आणि मंद गॅसवरती शिजून घेते. हे पहा आता कशी भाजी उकळती, अशी भरपूर छानपैकी उकळून द्यायची. आपण काही याच्यात देठं नाही घेतलेली, फक्त पानं घेतलेली भाजीची. अशी छान अजून थोड्या वेळ उकळून द्यायची. आणि नंतर आपण, आणि खायला तर अप्रतिमच लागते ही भाजी. नसेल केली तर कोणी केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि पहिल्यांदा बनवत असेल तरी पण कमेंटमध्येच सांगा. त्यामुळं मला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कळून तुम्ही कमेंटमध्ये सांगितल्यानंतर. आणि आता हे भाजी अजून 2च मिनटं शिजवायची, नंतर आपण गॅस बंद करू 2 मिनटांनी. ही आता आपली भाजी तयार आहे. आता मी ताट करते आणि गॅस बंद करते. आणि ही भाजी
भाताबरोबर तर इतकी टेस्टी लागते, अप्रतिम भाताबरोबर भाजी लागते. आता आपण ताट करू. ही भात ज्वारीची भाकरी, भात आणि त्याच्याबरोबर मेथीचे पातळ रश्याची भाजी. भाताबरोबर तर इतकी अप्रतिम लागते काय सांगू. आता मी भाजी आपण ताटात घेऊया. भाजी ही भाजीची अशा प्रमाणात झाली पाहिजे. त्याची ग्रेव्ही जास्त घट्ट पण नाही करायची, कारण आपल्याला भातावरून भाकरीबरोबर पण खाता आली पाहिजे. ही आपली भाजीची ग्रेव्ही. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखव. आता आपण ही भाताबरोबर पण थोडीशी टेस्ट करूया. हे पहा, मी भातावर थोडीशी टेस्ट करून बघते आणि इतके अप्रतिम लागते. मी बऱ्याच वेळा भात आणि भाजी खाल्लेली. हे पाहता आणि कशी झाली ती टेस्ट सांगते. एकच नंबर, इतकी अप्रतिम झाली काय सांगू. असं वाटतंय लगेचच आता जेवायला बसावा, एवढी छान भाजी झाली. आणि आता काय मला खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही, एवढी टेस्टी भाजी झाली. मला वाटलं होतं कडू होईन सुरीनी, पण काय भाजी कडू नाही झाली. आणि करा भाजी आणि कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना माझे व्हिडिओ पाठवा आणि शेअर करा सर्वांना व्हिडिओ माझे. त्यामुळं बाय, थँक्यू, बाय बाय.